महाराष्ट्र कंत्राटदार महासंघातर्फे आम्ही सर्व आज एकत्र जमलेलो आहोत। आज एक राज्यभर मोठं आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये प्रमुख 5 मागण्या आमच्या आहेत। गेले 4 ते 5 वर्ष आमचे थकबाकी बिलं आमची पेमेंट्स आमचे मिळत नाही आहेत। अनेक डिपार्टमेंटकडून आम्हाला पेमेंट्स वेळेवर मिळत नाही। 5%, 10%, 25% याप्रमाणे 1 कोटीचं बिल झालं तर जवळजवळ 2 वर्ष ते पेमेंट करायला लागतं। तर ही पद्धत बंद करून ताबडतोब आमची आता दिवाळीच्या अगोदर आम्हाला ह्या पैशाची खूप गरज आहे। सर्व लोकांना तातडीनं पैशाची गरज आहे। त्यामुळे ताबडतोब आमचे पेमेंट्स काढून ह्या आर्थिक अडचणीतून आम्हाला मुक्त करावं शकतो। दुसरे म्हणजे आता नवीन खूप टेंडर निघालेले आहेत। त्याला शासनाने बजेट शून्य लावलेलं आहे, तरी पण ती लाखो कोटीची कामं काढलेली आहेत। ती कामं रद्द होऊन ज्या कामाला बजेट आहे तशीच कामं लावावी, अन्यथा कामं लावावी। आणि शासनाने पूर्वी नियम लागू दिलेले आहेत। सुबे छोटे कॉन्ट्रॅक्टर आणि सोसायटी यांना 33-34 याप्रमाणे कामाच्या वाटण्या केल्या जात होत्या। त्याप्रमाणे छोट्या कामासाठी या सर्व ठेकेदारांना कामं मिळावीत अशी आमची एक विनंती आहे। आणि आजकाल कसं झालं आहे की बाबा एक छोटी कामं आहेत ना, 2-2 कोटी 5-5 कोटीची कामं एकत्रित करून 100 कोटी 200 कोटी 500 कोटीची कामं काढली जातात। आणि आम्ही सगळे छोटे कॉन्ट्रॅक्टर अगदी 5 लाखापासून 2 लाखापासून आम्ही साधारण 10 कोटी 15 कोटीपर्यंत काम करणारी लोक आहेत। त्यांना काम नाही आहे। बरेच लोकांची बिलं तटल्यात, ती कामं करू शकत नाहीत। पण ज्यांना काम नाही आहे त्यांच्या हाताला काम लागू दे अशी आमची कळकळीची विनंती आहे। आणि याच्यामध्ये आणखीन एक विनंती म्हणजे आम्हाला जर का काम मिळालं तर काम मिळालेलं तर त्यांच्या ज्या राजकर्त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या ह्याच्यातला जर का माणूस नसेल तर ती कामं बंद पडली जातात। त्या कामाला पैसे दिले जात नाहीत। आणि जर पैसे आले तर कार्यकारी अभियंत्यांना सांगितलं जातं की ह्याचे पैसे थांबवा, ह्याचं पेमेंट थांबवा। अनेक लोकांचे धंदे बंद केले जातात। ते सगळे बंद, राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हावा आणि त्याचं कारण द्यावं। आणि ज्याचं नुकसान झालंय, जी कामं बंद पडून जे नुकसान झाले त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचे नुकसान भरपाई ताबडतोब मिळावी अशी आमच्या या प्रमुख 5 मागण्या आहेत। शरदात रंगतसे उत्सव हा नवरात्रीचा, मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा। गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।